तर कसे आहे तुम्ही मित्रांनो? भावाला पटकन आणायला जातो. हे वॅगनार ना पोचलो भावाच्या शाळेत. ना तो डोरेमोन ना जग्गू ना अजून कोण दिसतो. मी अजून काय नाही अजून कोण दिसतो. हे दोन कोण आहे आणि यो कोण काय करायला लागलाय. ना निघालो घरी. नाच पहिल्यांदा झुकलेला बोर्ड बघितला. ना रस्त्याला जातच होतो ना तेवढ्यात बारका भाऊच्या दुकानात गेला. आता जाऊन दे का सांगू त्याला आता. ना दुकानात जाऊन काय घेतला हे ना ती आमची शाळा. मग निघालो घरी. ना आज नाश्त्याला होते पोहे आणि जिमजॅमची बिस्किट. मग काय खात खात बाहेर निघालो. बड़े साहब आप यहाँ आज प्रस्तावित हो चुके हैं. एकवीरा से आए हैं और वो भी हाँ कमोट काय माहित. कमोट झोपला असेल. बघू थांब कमोट काय करतो. अरे काय करतो ना ती बघा किडनॅप करायची गाडी. मग थोड्या नंतर घरी गेलो आणि झोपलो. ना झोपून डायरेक्ट बॅडमिंटन खेळायला लागलो. माहित आहे धोनीचा फॅन आहे पण बॅडमिंटन खेळू शकतो मी. पण काय मला खेळण्याशी मतलब आहे ना. हे बघा मोबाईल मध्ये वेडे नाही. CSK ची शान आमच्याकडे आहे 5. हो बाई ॲब्सोल्यूट डायलॉग. ना त्यानंतर रेशनिंग आणायला गेलो. आता मी आलोय रेशन घ्यायला. यो आणि म्हणजे माझा मूड पण नव्हता रेशन घ्यायचा कारण की पडलेलो घरात. मम्मी बोलली की जा रेशन घेऊन ये. आता तिकडेच चाललं आहे. आता म्हणजे वाजले असतील 4-4:30 आसपास. म्हणजे 4:30 तरी वाजले असतील. नाहीतर त्याच्यावरती वाजले असतील कारण की 4:30च्या आधी मग रेशन द्यायला हे होते. 4:30 का 5 असं ऐकलेलं. तर आता ब्लॉग माझे कमी येतील. तर लवकर म्हणजे जाऊ ना रेशन घेऊ. नंतर मग पप्पा येतील गाडीवर बसतील मग घरी. म्हणजे रेशन घ्यायला पण खूप कंटाळा यायला लागलाय मला. ना चालता पोचलो रेशनिंगला. ते नशीब आज गर्दी नाही मिळत. नाही तर आज खूप टाइम लागला असता. मग काय घेतलं रेशनिंग. मग काय घरी आलो ना स्क्रिप्ट लिहायला बसलो कारण की आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.